पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बराच वेळ झाला ग राघव आणि आनंदी टेरेसवर आहेत। मग काय एवढी काय चर्चा चालली आहे दोघांमध्ये म्हणून म्हटलं बघूया काय। तुला काय आलं दात काढायला हे आई तुमच्या वेळेला जी चर्चा होती ना तो आता आमच्या काळचा रोमॅन्स आहे। आता रोमॅन्स काय विचारू नकोस प्लीज। गप ग सारखी चावट बोल काय ग तू पण वर्षा ते जे तू आता काही बोललीस म्हणजे असं आता असं बोललीस ना तू की अगं बोल ना पटकन काय ते। हो की आमच्या वेळी जी चर्चा असे तोच आताच्या काळाचा रोमांस वगैरे तर ते आठवलं बाबा तुझे आई आले आले चल बघूया। अगं तिकडे कुठे बघ आपण त्याची चर्चा ऐकूया। सॉरी लागेल मागे लागेल। हा चल चल आई आज दादा बेडरूम मध्ये झोपणार वाटतं। तसं झालं ना तर सगळं सुरळीत होईल ग बाई देवा। आता एक लक्षात ठेव याला इथून बेडरूम पर्यंत नेणं तुझं काम आहे। बायको म्हणून तुझं आद्य कर्तव्य आहे। गुड नाईट। अहो काय झालं? उशी घेऊन जा। त्या सोफ्यांवरच्या उशांमुळे मानेला त्रास होईल तुमच्या। नाही ठीक आहे ना सवय होईल मला हळूहळू। काही गोष्टींची सवय होण्याआधीच बदलायला हवी। नाही म्हणजे तुम्ही असं बाहेर झोपताय मी आत झोपते मला आवडत नाहीये। पण आनंदी मी इथे बेडवर झोपेन आणि तू बाहेर झोपशील ही गोष्ट मला आवडणार नाही। राघवनी पण इथेच असावं असं वाटतं ना तुला? मी नाही होऊ देणार। सांगितलं ना मी नाही होऊ देणार आहे। हे काय झालं? दिवे गेले? माझ्यामुळे गेले? मी केलं हे सगळं? हे काय या आनंदीला किती चुकीचे सल्ले द्या किती चुकीचे वागा तरी हे दोघ जण एकत्र येतातच।
घाबरलीस? गावात वाढलेली मुलगी मी. अंधाराची नाही भीती वाटत. ते असं अचानक दिवे गेले म्हणून जरा दचकलीस? नाही, लाईट्स अधूनमधून जात येत असत. येईल आता लगेच. चिंगी, अरे राघवा, अरे लाईट कशी काय गेली रे? अरे उकडायला लागलं रे. जिथे आहात तिथेच थांबा, कोणी हलू नका. चिंगी, चिंगी मी येतोय. तिथेच थांबा बाळा, लगेच येतोय मी. थांब. तू पण बाहेर चल. सावकाश आनंदी. अगं वर्षा, बाबा ये ना. आलो आलो. आई हॉल मध्ये आहोत, सावकाश बाहेर. चिंगी थांब. हे बा आलो. घाबरू नकोस. हा बोला ना, बोला, ऐकतेय. हो अहो, इकडे अख्ख्या सोसायटीत लाईट गेलेत. आपल्याकडे आहेत का लाईट? हा आहेत ना. बरं बरं, ठीक आहे. नाही मी इकडेच आहे, घरीच आहे. हो घरातच आहे. हा हा हो हो, थांबते, इथेच थांबतेय. वर्षा, हा कुठेस तू? अगं माझा हात पकड ग. आहे मी. तू फोन ठेव आधी. अगं हो, थांब. मी समोर बोलते. तर मार, मी पडे ना. अहो थांबा थांबा जरा. समोर धरते. हळू हळू चाल आई. समोर हो धर. आई, हे घे, हे बघ घे. ना, मी आपटले आणि गुडघ्याचा चुरा झाला ना तर परत डॉक्टर कडे जा. काही होणार नाही. मी आहे ना. येते सोफ्यावर बस. मेली लाईट कशी काय गेली रे? कुणीतरी मुद्दाम केलं असणार. मुद्दाम कोण कशाला करेल? बरं ऐका ना, माझ्या फोनची बॅटरी डाऊन झाली आहे. मी मोबाईल चार्ज करते आणि तुम्हाला फोन करते. हा हा, चला बाय. गॅस पेटव, तवा ठेव, त्याच्यावर मोबाईल ठेव, मग तो चार्ज होईल. हा? अगं लाईट गेले, मोबाईल कशी चार्ज करणार आहेस तू? तो मोबाईल ठेव बाजूला आणि इथे बाजूला बस. ये माझ्या बाजूला बस. ये इकडे. हो हो. मी मेणबत्ती आणते. अगं थांब. तू थांब इथेच, मी आणतो. अरे बाहेर पण अंधारच आहे. आता दरवाजा उघडून काय उजेड पाडणार आहेस तू? वाऱ्यासाठी. वाऱ्यासाठी डोकी पण चालत नाही मी त्यांच्या. काडीपेटी आणते. आण लवकर. मी पण येते. देवा, सावकाश. धडपडाल ग. आनंदी, अगं ये ग लवकर. आनंदी, माझ्या मोबाईलची बॅटरी लो झाली. ठीक आहे, चल. हळू. हा, हात पकड माझा. पकडलाय. हळू 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 हळू. इकडे आण, इकडे 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 इकडे. हळू. आई लाव. आता मला कशी येणार? कस रे देवा. हळू. हा, अरे बुरारी उठ. काय झालं? लाईट गेली. लाईट उठ. बाहेर तर सगळा लाईट आहे. काय झालं? लाईट गेली. बिल्डिंगच्या तर लाईट गेला. कधी गेला आहे? तेव्हा तू झोपला होतास ना, तेव्हा लाईट गेली आहे. अच्छा, गेला लवकर बाहेर. हा बघतो आहे, बघतो आहे. बरं झालं ना आई, आपल्याकडे मेणबत्त्या होत्या. नाहीतर अंधारात धडपडून कोणाचं तरी डोकं बिकं फुटलं असतं. हो बाई. आनंदी, हे आनंदी, हे बाळा,
कुठल्या विचारात आहेस? आई, रमाताईंच्या आईबाबांकडे मेणबत्त्या नसल्या तर दोघच असतात घरात. धडपडले काही लागलं तर या उरलेल्या मेणबत्त्या देऊन येते मी त्यांना. त्यांचं ते बघून घेतील, आपल्याला काय करायचं त्यांचं. आई जातो. आलेच. सांभाळून जा. सगळं माझ्यामुळे होतं. मी रागवले म्हणून लाईट गेले का? बरं जरा इतकीच रागवले, अजून रागवले असते तर सुनामी आली असती. नाही नको 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 नको. नाही आपला राग फक्त आनंदीवरती आहे, जगावरती नाहीये. कंट्रोल कंट्रोल रमा. अजून चिडायचं नाहीये. भूत असले म्हणून काय झालं? नाही हे काय झालं? मी रागवले म्हणून सगळ्यांना दिसायला लागले की काय? माझं सगळं पितळ उघडं पडणार आता. आनंदीलाही कळणार की मी रमा आहे म्हणून. मुकुल मुकुल शांत शांत शांत, एकदम शांत. माझ्या माई मला नेहमी बोलायच्या, लहान पोरं लोक देवाचा अवतार असतो. हे भूत आहे? त्यांनाच भूत दिसतो. मला भूत का नाही दिसत आहे? कुठे आहे भूत? कुठे? अरे कुठे आहे भूत? हे लोक मला भूत समजत होत. चला घरी. एक तो आधीच लाईट गेल्याचं टेन्शन आहे, तर तुम्ही लोक टेन्शन देताय. चला घरी पटापट पटापट घरी जावा. जावा लवकर. मम्मी पप्पाने बघितला तो मला ओरडणार. जा पटापट. स्वतः पण घाबरतो आहे आणि मला पण घाबरवतो आहे. पण मी काय घाबरतो आहे? अरे मी तो सगळ्यात मोठा भूत आहे. आलो. काळोखामुळे सगळा घोळ झालाय. पाणी बंद केलं, आता लाईटही घालवली. ही त्रास द्यायची नवीन कुठली पद्धत आहे? कमाल या लोकांची. चिडचिड कशाला करताय? दार उघडा ना, जरा लाईट येईल आतमध्ये. आता उघडले ग, पण बाहेर सुद्धा काळोखच आहे. अख्ख्या सोसायटीचे लाईट गेलेली दिसताय. हो कळलं. सापडली का मेणबत्ती? अहो मेणबत्ती शोधते हो मी. मग लवकर शोध ना. अहो काय झालं, पडलात की काय? अगं नाही, धडपडलोय. पण तू बाहेर येऊ नकोस, नाही तर तुला कुठेतरी लागायचं. ऐक बाबा उठा. ऐक ह्या मेणबत्त्या घ्या आणि ही काडी पेटी. काय हो, कोण आलं होतं? काही कळलं नाही ग, पण हातात या मेणबत्त्या दिल्या आणि गेली. कोणीतरी मुलगी होती. चला, म्हणजे रमा गेल्यानंतरही या बिल्डिंग मध्ये आपली काळजी करणारं कोणीतरी आहे तर. रात्रीचे 11 वाजलेत. काय हा एवढा आवाज? पण लाईट कुठे? मग काय झालं? लोक झोपतात 11 वाजता. पण आम्हाला भीती वाटते. आम्ही खाली खरंच भूत बघितलं. भूत? हो. आणि शहरातली कसली भूत? त्यांना बघून पण भीती वाटणार नाही. आमच्या गावातल्या भूतांची गोष्ट जरी ऐकली ना, गोष्टीतल्या भूताची भीती वाटेल. खऱ्या भूताची खरी गोष्ट. बापरे, ऐकायच्यात गोष्टी तुम्हाला? तू सांगणार? हा, म्हणजे तुम्ही ऐकणार असाल तर मला सांगाव्याच लागतील ना. नको, मला भीती वाटते. मला नाही वाटत भीती आनंदी. मी गोष्ट ऐकणार. आम्हाला पण ऐकायची
सगळ्यांना ऐकायची गोष्ट? ठीक आहे, आपण ना एक काम करू, आपण सगळेजण गच्चीवर जाऊ. तिथे सांगते तुम्हाला गोष्टी. आपण सगळ्यांना गच्चीवरच बोलूयात, चालेल? हो. ठीक आहे, एक एक जण जा, आवाज न करता हळूहळू. बाई ग वर्षा, इथे जरा तरी बरं वाटतंय ग. घरात जीव गेला असता. काही जीव वगैरे गेला नसता. सून आहे की सांभाळायला. हो अर्चना, सून आहे नाही कोण म्हणतंय, पण माझं वय झालंय, तुला काय जाते बोलायला. हळू चाल. सगळ्यांना गोष्ट सांगते, आधी बसा बरं खाली. सांग ना ग आनंदी गोष्ट. गोष्ट सांगते मी, पण कोणी घाबरणार नाही ना? नाही. नक्की? नक्की. ठीक आहे. अगं आनंदी, भूत फक्त स्टोरीज मध्ये असतं, रिअल मध्ये नसतं. नाही, खरं मध्ये पण भूत असतं. मग माझ्या आजूबाजूला आहे का भूत? हो, तुझ्या बाजूला पण बसलं असेल भूत. आनंदी, आता सांग ना भूताची गोष्ट. एक गाव होतं, त्या गावात एक मोठी नदी होती, 2 माड खोल. व्हॉट इज माड? माड म्हणजे नारळाचं झाड. नारळाचं झाड माहितीये ना सगळ्यांना? हो. तर 2 नारळाच्या झाडाची उंची जेवढी असते तेवढी ती नदी खोल होती. त्या नदीत सगळे गावातली माणसं पोहायला जायची. अगं तुला स्विमिंग करता येतं? स्विमिंग? हो, मला पण येतं. हा, तर एकदा त्यांनी ठरवलं की आपण आता पोहायला नाही, रात्री आपण मासे पकडायला जाऊया. सगळे म्हटले ठीक आहे. सगळेजण रात्री मासे पकडायला गेले. सगळ्यांना खूप मासे दिसले पाण्यात. जसे ते जवळ गेले, सगळे मासे गायब झाले. कुठे गेले मासे? तुम्हाला माहितीये माशांचं काय झालं? माशांचे झाले ससे, आणि ते ससे जंगलाकडे पळू लागले. सगळेजण सशांच्या मागे पळू लागले. अचानक सगळे ससे झाले गायब. त्या सशांना शोधण्यासाठी सगळी माणसं जंगलात गेली, खूप पुढे गेली. ससे तर काही सापडलेच नाही. अचानक त्यांना काजीचं झाड दिसलं. काजी? काजी म्हणजे? काजी म्हणजे काजूचं झाड. काजूचं झाड माहितीये ना सगळ्यांना? जंगलात खूप मोठी काजूची झाडं होती. सगळ्यांनी काजू तोडले, भरपूर काजू जमा केले, आपापल्या कापडात जमा केले, गाठ मारली आणि ते गाठोडं घेऊन आपापल्या घराकडे निघाले. अचानक सगळ्यांना ती गाठोडी जड वाटू लागली. त्यांना वाटलं रस्त्याने गेलो तर खूप लांब होईल, आपण ह्या नदीतनं जाऊ. सगळेजण नदीतनं जाऊ लागले. अचानक त्या गाठोड्यातले सगळे काजू पाण्यात पडले आणि काय झालं माहितीये? त्या काजूचे झाले मासे. कारण एका मायावी शक्तीमुळे, एका भूताने सगळ्यांना संमोहित केलं होतं. म्हणजे आता हिप्नोटाईज. हा, हिप्नोटाईज. मला पण असं करता आलं असतं ना, तर मग आधी अवलक्षणाबाईंना मूर्ती केलं असतं, एका जागी बसवून ठेवलं असतं आणि या वर्षाला ना मांजर केलं असतं आणि माझ्या चिंगीसाठी मी स्वतः डॉल झाले असते. मग तिने मला कवटाळलं असतं आणि राघवसाठी मी वकिलाचा कोट झाले असते, म्हणजे अगदी कोर्टातही त्याच्या सोबत राहिले असते. स्टोर रूम मध्ये एवढा सामान सापडला आहे. आणि इकडे राघव, हे मुरारीने सामान आणले काही. आपण लाईटचं बघूयात का? वहिनी पण किती वेळ मुलांना एंटरटेन करणार, त्याही दमले असतील.